पराभव झाला होता। माझे जिल्ह्याचे लोकांनी हा बदला भरून काढला आणि यावेळीच राजकमलवर आमचे रामचा बाण चालणार आहे, बाकी कोणीच नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नीड आणि माझे रामाचा बाण हे फक्त राजकमलला राहणार आहे। कारण ज्यांनी या जिल्ह्याचं नुकसान केला आणि त्या जिल्ह्याचे मतदारांनी त्यांना काही हजारो मतांनी मागे ठेवलं, त्यांना कल्पना होती की बाई या मतदारसंघामध्ये काही ना काही करीन आणि 26 तारखेला महायुतीचे बीजेपीचे मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस जी होते। जिल्ह्यात महायुतीचा बोलबाला दिसतोय, जिल्ह्यात महायुतीचा बोलबाला दिसतोय, जिल्ह्यात महायुती अग्रेसर, पूर्ण महायुती भारतीय जनता पार्टी, जिथे जिथे भारतीय जनता पार्टी आहे तिथे तिथे मेजॉरिटी मतांनी आले आहे। आमचे रवीजींना सगळ्यांनी मिळून घेरलं, आमचे देवेंद्र फडणवीसजींना पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेरी केली होती, पण आज हे घेरा या पूर्ण महाराष्ट्राची जनतानी करून दाखवलं की एकटा जरी माणूस या महाराष्ट्रासाठी लढत असन तर महाराष्ट्राची जनता त्याच्या मागे असन आणि आज ते करून दाखवलं। पराभवानंतर देखील तुम्ही जिल्हा पिंजून काढलेला रवी राणांच्या पाठीशी उभे आहात। रवीजींच्या पाठीशी माझ्यापेक्षा त्यांचे मतदारसंघाच्या ज्या बहीण होत्या त्या सगळ्यात जास्त रवी भाऊच्या मागे होत्या आणि ते स्पष्ट चित्र त्या पूर्ण टीव्ही मध्ये मतदानामध्ये दिसत आहे। नवनीत राणा होत्या। जल्लोष सध्या जो आहे तो त्यांच्या गंगा सावित्री या निवासस्थानी सुरू आहेत। आपण बघू शकतो मतदारसंघ